नाही बघा, सगळ्याच खात्यांमध्ये चांगलं काम करायचा आमचा प्रयत्न असतो, परंतु मला वाटतं थोडं दुर्लक्षित खातं जे राहिले ते अन्न आणि औषध प्रशासन सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंधित असलेले खातं आहे. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये जे आपण वस्तू विकत घेतोय त्या वस्तू ह्या FSSAIच्या नॉर्म्स प्रमाणे आहेत की नाही, जे काही शासनाने त्याच्यामध्ये अटी शर्ती घातली त्याचं पालन होतंय की नाही हे तपासण्याकरता अधिकाऱ्यांची संख्या कमी होती, आपण आता ती वाढवत आहोत. जवळपास 190च्या आसपास नवीन फूड सेफ्टी ऑफिसर्स लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये रुजू होणार आहेत. तशाच पद्धतीने ड्रग इन्स्पेक्टरची त्यांची देखील संख्या कमी आहे, ती देखील आता भरून मिळावी अशी आम्ही मागणी वरिष्ठांकडे आम्ही केलेली आहे. त्याचा देखील निर्णय लवकरच होतोय. थोडी मॅनपॉवर वाढवल्याच्या नंतर कारवाई करण्यास जरा सोपं जाईल. थोडी मॅनपॉवर वाढल्याच्या नंतर प्रशासनावरती म्हणजे खालच्या आस्थापनांवरती प्रशासनाची जी पकड हवी आहे ती जरा मजबूत होईल. आणि मला वाटतं थोडं डिपार्टमेंटमध्ये काही सुधारणांची देखील आवश्यकता आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतोय. माननीय आमचे मंत्री मोदी देखील या बाबतीमध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहेत आणि त्यांचे देखील लक्ष आहे. परंतु हे डिपार्टमेंट मला वाटतं एक जरा दुर्लक्षित राहिलं होतं. म्हणजे एखादा आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात असताना तिथे किचनमध्ये तिथे झुरळांचा वावर तर नाही हे तपासण्याकरता देखील आज अधिकारी आपले त्याचे तितक्या संख्येने नाहीये, म्हणून त्याच्यावरती आम्ही आज जास्त भर दिलाय. थोडं हायजीन असावं. जे काही बाकी आता दुधाची भेसळ असेल त्या दुधाच्या भेसळवरती देखील आम्ही कडक कारवाई आम्ही चालू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही नवीन तंत्रज्ञान आम्ही आणलेलं आहे. ते मिल्को स्क्रीन नावाची आम्ही एक मशीन आपण तिथे इंट्रोड्यूस केली आहे की ज्यामधून ही पोर्टेबल मशीन आहे. अधिकारी त्या जिथे दूध विकलं जातं त्या ठिकाणी जागेवर जाऊन तिथे टेस्टिंग करून ते दूध हे भेसळयुक्त आहे की तिथे प्युअर आहे तिथे तपासणी करतील आणि तिथे जागच्या जागी कारवाई करतील. तर अशा पद्धतीचे आम्ही नवीन तंत्रज्ञानाच्या मार्फत ह्या डिपार्टमेंटमध्ये बदलण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मला वाटतं हे खातं थोडं दुर्लक्षित राहिलं होतं आणि त्याकडे आम्ही ते जास्त लक्ष केंद्रित करतो. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांकडे असलेलं जे गृह खातं आहे त्या गृह खात्याचे अधिकार राज्यमंत्री म्हणून जे अधिकार देणं होतं ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. उर्वरित अजूनपर्यंत काही अधिकार कोणी दिलेले नाहीत. मला वाटतं आता ठीक आहे, सीएमच्या त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून देखील आम्ही या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. राज्यमंत्री म्हणून अधिकार मिळाले पाहिजेत तरच त्या राज्यमंत्री पदाला अर्थ आहे, नाहीतर त्याचा उपयोग नाही. म्हणून मला वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये यामध्ये सकारात्मक निर्णय होईल. नाही बघा, महसूल खात्याची व्याप्ती ही फार मोठी आहे आणि महसूल खातं हे आज माननीय बावनकुळे साहेबांकडे हे आज ते आमचे कॅबिनेट मंत्री म्हणून आहेत आणि अतिशय उत्तमरित्या आणि अग्रेसिव्हली ते काम पाहतात. अशा वेळेस राज्यमंत्री म्हणून त्याच्यामध्ये आम्ही काय हातभार लावू शकतो ह्याकरता आम्ही नेहमीच आमच्यामधला संवाद हा नेहमीच चांगला राहिलेला आहे. आणि याच्यामध्ये खाली तळागाळ म्हणजे आपण आता एखाद्या व्यक्तीला तलाठ्यांकडनं कुठला दाखला घ्यायचा असेल सर्वसामान्य व्यक्तीला तर त्याला जो त्रास सहन करावा लागतो तो देखील कमी झाला पाहिजे इतका स्तरापासून आम्ही जिथे विचार करतोय. आणि आपल्याला माहिती आहे की आपण निर्णय देखील घेतला आहे की वर्षांना 3 कॅम्प हे सर्कल मी आहे कंपल्सरी घ्यायचे आहेत आता, जेणेकरून असं सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. महसूल विभागामध्ये तिथे जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अगदी तलाठ्यांपर्यंत सगळी कार्यालयं ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्यामुळे ह्यासाठी याचा वापर देखील आपण जास्तीत जास्त प्रमाणात कसं आणता येईल याचा देखील आम्ही तिथे प्रयत्न आमचा चालू आहे. एकंदरीत तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागामध्ये ज्या काही सुविधा आम्ही जनतेसाठी तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सोप्यारित्या त्यांना उपलब्ध होऊन मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न. मला वाटतं रत्नागिरी जिल्हा परिषद गेली अनेक वर्ष ही शिवसेनेकडे राहिलेली आहे. या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा आजही फडकतो आणि तो ह्यापुढे देखील फडकत राहील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.